नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 541 जागेसाठी भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि जी पात्रता काय राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। ही जी 541 जागेची भरती निघालेली आहे ही भरती प्रोफेशनल ऑफिसर म्हणजे पीओ या पदासाठी निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहेत। तर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे प्रोफेशनल ऑफिसर। तर एकूण जागा आहे 541। यामध्ये एससीच्या 75 आहे, एसटीच्या 37 आहे, ओबीसी 135, ईडब्ल्यूएस 50, ओपन 203, टोटल अशा 500 जागा आहे आणि बॅकलॉगच्या 41 जागा आहे। 541 जागेची भरती होणार आहे आणि यामध्ये हँडिकॅपच्या पण जागा दिलेल्या आहे 20। ठीक आहे मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन। ठीक आहे, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, कोणतंही ग्रॅज्युएशन चाललेलं या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि जे विद्यार्थी फायनल इयरला आहे ते पण आपला अर्ज भरू शकता। आपलं जे ग्रॅज्युएशन आहे हे 30 सप्टेंबर पूर्वी पूर्ण होणे गरजेचं आहे। 30 सप्टेंबर पूर्वी जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होत असेल तरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा, नाही तर नाही भरायचा। एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे 1 एप्रिल 2025 नुसार 21 ते 30 वर्षापर्यंत। लक्षात ठेवायचं, 21 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, ओबीसीला 3 वर्ष अधिक आणि एससी एसटीला 5 वर्ष अधिक। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। हँडिकॅपला पण या ठिकाणी 10, 13, 15 कॅटेगरीनुसार सवलत दिलेली आहे। ओपनला 21 ते 30 वर्षापर्यंत, एससी एसटीला 5 वर्ष अधिक आणि ओबीसीला 3 वर्ष अधिक वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे। बघा मित्रांनो, यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ते 750 रुपये। ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ही फी भरावं लागेल 750 रुपये आणि एससी एसटी अपंगांना एक्झाम शुल्क माफ आहे। फक्त ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ही फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तुमची नियुक्ती या ठिकाणी 3 फेजमध्ये होणार आहे, प्री, मेन आणि इंटरव्ह्यू। ठीक आहे, 3 फेजमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर प्रीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 30 प्रश्न आणि रिझनिंग ॲबिलिटी 30 प्रश्न। 100 प्रश्न असणार आहे। वेळ असणार आहे 1 तासाचा। ठीक आहे, लक्षात ठेवायचं 1 तासाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे। या ठिकाणी मेनचा सिलेबस दिलेला आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर प्री आणि मेनला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे, प्री आणि मेन दोन्हीला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि यासाठी जर तुम्हाला पुस्तक लागत असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता। व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करायचं आणि पुस्तक आपले ऑनलाईन मागवून घ्यायचे। तर महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे प्रीसाठी। बघा, हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 14 जुलै। 14 जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि प्रीची एक्झाम होणार आहे जुलै की ऑगस्टमध्ये। ठीक आहे, प्री जी एक्झाम होणार आहे जुलै की ऑगस्टमध्ये होणार आहे। मेन एक्झाम होणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये। ठीक आहे, संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी दिलेला आहे। फायनल रिझल्ट तुमचा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लागून जाणार आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं 14 जुलैपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 14 जुलैची अंतिम तारीख आहे। जर तुम्हाला संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।